सत्य, अहिंसा, सहिष्णुता या सगळ्या फालतू गोष्टी बुका आहेत. साल्या मसनातले लाकडं म्हणून आजकाल फुकट नाही मिळत. डाव मोठा आहे. माझा आणि मिलिंदचा एक सीन होता. तो आम्ही आधी शूट केला नाशिकमध्ये. त्याच्यानंतर तो मला वाटतं काही एडिट बरोबर झाला नाही का काय का रादर त्यातनं काही अर्थ निघत नव्हता. मग तोच सीन पुण्यात शूट केला तेव्हा मिलिंद आजारी होता त्यामुळे तो आला नाही. मग तो माझ्या एकट्यावरती शूट केला गेला. मग तोही काही सीन भावला नाही. मग त्याच्यानंतर हाच सीन परत मुंबईत करायचा प्रयत्न केला गेला पण तेव्हा शूटिंग झालं नाही. आणि मग कल्याणला एक लोकेशन त्यांना सापडलं की नदीच्या बॅकड्रॉपवरती आणि फायनली तिकडे तो सीन शूट झाला. तर असा हा सीन आम्ही 3 वेळा केला. त्या यात्रेत देवाचीच दानपेटी लुटायची अशी टीप मिळाली. फ्रस्ट्रेटिंग म्हणाल तर तसंही काय नव्हतं ॲक्च्युली. थकवणारा म्हणाल तर हां, एक शूटिंग मराठी सिनेमांचं बजेट कमी असल्यामुळे तुम्हाला काम सकाळपासून रात्रीपर्यंत बैलासारखं घाणाला झुंपून घेतल्यासारखं काम करावं लागतं. त्यामुळे थकायला होतच होतं तुम्ही जर दिवसभर काम केलं तर. आणि मला असं वाटतं की मराठी सिनेमांची बजेट खूप आणखीन जास्त चांगली व्हावी. त्यामुळे जरा लॅविश काम होईल. नटाने जरा चांगला आरामात रिलॅक्स होऊन काम करता येईल. हाय, मी भूषण प्रधान. प्लीज सबस्क्राईब टू राष्ट्रीय मराठी.